विद्यार्थी मित्र हो, आज आपण BA भाग 1 अभ्यासक्रम पत्रिका 2 सत्र 2 अक्षरबंध या पाठ्यपुस्तकामधील कवी लोकनाथ यशवंत यांची युद्ध असे सुरू होते या शीर्षकाची जी कविता आहे तर ती कविता आज आपण अभ्यासणार आहोत. युद्ध असे सुरू होते. युद्ध कुणाला हवे असते तरीही युद्ध होतच असते. युद्ध कोणाला हवे असते तरीही युद्ध होतच असते. पगारी सैनिक मारल्या जातात, स्त्रिया विधवा होतात, मुलं अनाथ, गरिबी, दारिद्र्य वाढत जाते. कसं काय माहीत युद्ध होतच असते. कसं काय माहीत युद्ध होतच असते. सत्ताधाऱ्यांची जनतेवरची पकड निष्ठत जाते. सत्ताधाऱ्यांची जनतेवरची पकड निष्ठत जाते. अंतर्गत संघर्ष वाढू लागतो. अंतर्गत संघर्ष वाढू लागतो. बेकारनी वित्तीय समस्या आवासून उभ्या टाकतात. बेकारनी वित्तीय समस्या आवासून उभ्या टाकतात. पुंजी घटत जाते. मंदीने निर्यातही खुंटते. पुंजी घटत जाते. मंदीने निर्यातही खुंटते. शेवटी अस्वस्थतेत सत्ताधाऱ्यांची मती मारली जाते. शेवटी अस्वस्थतेत सत्ताधाऱ्यांची मती मारली जाते. युद्ध पर्याय नसून पर्याय केला जातो. युद्ध पर्याय नसून पर्याय केला जातो. सगळी युद्ध निरर्थक असली तरीही त्याला अर्थ दिला जातो. सगळी युद्ध निरर्थक असली तरीही त्याला अर्थ दिला जातो. युद्ध या घृणास्पद शब्दात आस्था भरली जाते. युद्ध या घृणास्पद शब्दात आस्था भरली जाते आणि भ्रष्टाचाराचे भले मोठे आगार असलेले युद्ध थोपवले जाते. आणि भ्रष्टाचाराचे भले मोठे आगार असलेले युद्ध थोपवले जाते. वीरान होतात सीमारेषा, होते जमीन जखमी. वीरान होतात सीमारेषा, होते जमीन जखमी. बिचारी सैनिक हाकनाक मारतात. बिचारी सैनिक हाकनाक मारतात. स्त्रिया विधवा, मुलं अनाथ, वृद्ध निराधार, गरिबी पाय रोवत जाते. स्त्रिया विधवा, मुलं अनाथ, वृद्ध निराधार, गरिबी पाय रोवत जाते. युद्ध असे सुरू होते. तर कवी लोकनाथ यशवंत यांची ही जी कविता आहे या कवितेमधून कवीनं जो काही विचार मांडलेला आहे तो विचार देखील इथं महत्त्वाचा आहे. सैनिकांचं असणारं जे देशप्रेम आणि सत्ताधाऱ्यांचा असणारा जो भ्रष्टाचार आहे तर या दोन्ही गोष्टीवर घणाघाती अशा प्रकारचा आघात करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी कवीने केलेला आहे. कवी लोकनाथ यशवंत यांच्या 2014 प्रसिद्ध झालेल्या बाकी सर्व ठीक आहे या कविता संग्रहातील आपण निवडक अशा प्रकारच्या काही 16 कविता निवडलेल्या आहेत आणि त्या अक्षरबंध या पुस्तकामध्ये त्या सगळ्या कवितेचा समावेश केलेला आहे. मानाचे पुरस्कार पटकावणाऱ्या कवीची कविता वास्तवाला भिडते आणि जीव घेणे जे अनुभव आहे ते अनुभव देखील व्यक्त करते. कवी आंबेडकरवादी विचारांचा पुरस्कर्ता आहे, पण अन्य काही कवी सारखा केवळ दलिताची दुःखे व्यथावेदना तो कवितेतून मांडत नाही, तर सैनिकांच्या दुःखाची जी जाणीव आहे ती जाणीव देखील या ठिकाणी कवीला आहे. युद्ध असे सुरू होते या कवितेत युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबाची जी वाताहत आहे ती वाताहत या कवितेमध्ये कवीनं शब्दबद्ध केलेली आहे. युद्ध कोणालाच नको असते तरीही युद्ध होतच असते. या युद्धात सैनिक हे लढत असतात आणि मरत असतात. वेळ प्रसंगी ते शहीद होतात. त्यांच्या पत्नी जे आहे ते विधवा होतात, मुले अनाथ होतात. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांची गरिबी आणि जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य देखील वाढत जाते. युद्धाच्या काळात सत्ताधारी लोकांची
शासनाची जनतेवरची असणारी जी पकड आहे ती पकड देखील किंवा वर्चस्व जे आहे ते वर्चस्व इथं नाहीसे होत जाते. देशात युद्धामुळे बेकारी आणि अन्य वित्तीय समस्या वाचून उभ्या राहतात. जवळची शिल्लक कमी कमी होत जाते. याच काळात मंदी येते व देशातील मालाची निर्यात घटत जाते. सत्ताधारी अस्वस्थ होतात. त्यांची जी बुद्धी आहे ती बुद्धी देखील भ्रष्ट होते. अनेक समस्यांवर युद्ध हा पर्याय कधीच नसतो, पण युद्ध हाच पर्याय आहे असे मानले जाते आणि युद्ध केले जाते. जगातली सगळीच युद्ध निरर्थक असतात, तरीही त्यांना अर्थ जो आहे तो अर्थ देखील दिला जातो. तसं पाहिलं तर युद्ध हा शब्दच मुळी घृणास्पद आहे, घाणेरडा आहे. तरीही या शब्दात मोठी आस्था भरली जाते. या शब्दाला महान बनवले जाते. हे युद्ध हेच मुळी भ्रष्टाचाराचे मोठे आगार बनते. काही काळाने युद्ध थांबते, तेव्हा सीमारेषा विरान होतात आणि जमीन जी आहे ती जमीन देखील जखमी होते. बिचारी सैनिक हकनाक मारतात. कोणाच्या तरी इशाऱ्याने सुरू झालेल्या युद्धात त्यांचा प्राण जातो. त्यांच्या स्त्रिया विधवा होतात, त्यांची मुले अनाथ होतात आणि त्यांचे वृद्ध आई वडील निराधार होतात. त्यांच्या कुटुंबाची वाताहत होते आणि परवड देखील होते. युद्धामुळे गरिबी पाय रोवते, दृढ होत जाते. हे युद्ध केवळ 2 देशांमधील नाही, हे जणू जगण्याशी असलेले युद्ध आहे. हे जणू जगण्याशी असलेलं युद्ध आहे. तर हे युद्ध असं सुरू होतं. कवी या कवितेत आपला जीव गमावल्यामुळे निराधार झालेल्या सैनिकांच्या कुटुंबाची असणारी जी व्यथा आहे ती व्यथा देखील इथं मांडतात. घरचा करता गेल्यानं हे कुटुंब अनाथ होते, त्यांची परवड सुरू होते. यातूनच गरिबी जन्म घेते. जणू हे कुटुंब जगण्याशीच युद्ध करू लागते आहे. या कवितेमध्ये कवी म्हणतात, बिचारे सैनिक हकनाक मरतात, स्त्रिया विधवा, मुलं अनाथ, वृद्ध निराधार, गरिबी पाय रोवत जाते, युद्ध असे सुरू होते. अशा रीतीने सैनिकांचा असणारं जे देशप्रेम आहे आणि सत्ताधाऱ्यांचा असणारा जो भ्रष्टाचार आहे, त्याबरोबरच शहीद सैनिकांच्या कुटुंबियांची जी परवड आहे याचं जे चित्रण आहे ते या कवितेमध्ये कवी लोकनाथ यशवंत यांनी केलेलं आहे. विद्यार्थी मित्र हो, आपण युद्ध असे सुरू होते ही लोकनाथ यशवंत यांची कविता अभ्यासली. काही झाले तरी राजकारणी किंवा सत्ताधीश यांचा जो चाललेला जो भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार संपत नाही. हे वास्तव जे आहे ते वास्तव सुद्धा या कवितेमध्ये कवीनं अगदी तिखट आणि तीव्र अशा भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर एकंदरीत युद्धानं देशाच्या जीवनामध्ये, राज्यकर्त्यांच्या जीवनामध्ये, त्या कुटुंबियांच्या जीवनामध्ये विशेष जो काही बदल किंवा परिवर्तन होतं आहे ते सर्वच्या सर्व कुटुंब कसं विकलांग होत जातं, दारिद्र्य आणि गरिबी त्या कुटुंबाच्या वाट्याला कशी येते, हे एक वास्तव जे आहे ते वास्तव या कवितेमध्ये कवी लोकनाथ यशवंत यांनी मांडलेलं आहे. धन्यवाद.